नागपूरमध्ये अवकाळी पावसामुळे बाजार समितीमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालंय। कळमना बाजार परिसरात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या धान्याचं अतोनात नुकसान झालं। ही बाजारपेठ खुली असल्यामुळे कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने धान्य आणि इतर पिकं पूर्णपणे पावसात भिजलेली आहेत। आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। काल मध्यरात्री नागपुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरल्याचे चित्र आपण सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे। आपण सध्या नागपुरातील APMC गडमना बाजार परिसरात आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या निसर्गाने अवेळी कपाच्या मोठा फटका बसलेला आहे। नागपुरातील APMC बाजार परिसरात आज पहाटेपासून हताश आणि चिंताग्रस्त शेतकऱ्यांचे चित्र पाहायला मिळत आहे। बाजारपेठ खुली असली तरी कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने धान्य आणि इतर पिके पूर्णपणे पावसात भिजल्याचे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण माल आणलेला होता, मात्र अक्षरशः काल आलेल्या अवकाळी पावसामुळे पाणी भिजलेलं आहे। काय सांगाल? आम्ही माल आणला, इथं 425 बोरे माल आणलेला आहे। कास्तकारांना इथं माल आणला, व्यापारी लोकांची इथं खरेदी चालू आहे। व्यापारी लोकांनी माल उचलला नाही इथून, म्हणून आम्हाला माल काल विकायला भेटला नाही, म्हणून रात्री पावसामुळे ओला झाला। सुमित ठाकरे, G24 तास, नागपूर।